सुख, समृद्धी, वैभव लक्ष्मी माता सतत आपल्याला देत असते. पण घरामध्ये अलक्ष्मीचा जेव्हा वास येतो, तर दरिद्रता, आपण म्हणतो ना की माझ्या घरामध्ये दरिद्रता आली, अलक्ष्मीचा वास आहे, घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, घरामध्ये खूप खराब अशी स्मेल येतं है ना. मी जेव्हाही कोणाच्या घराचा वास्तू करायला जाते, जसं मी माझ्याबद्दल आधी सांगते की मी किरण ठाकूर, मी ज्योतिष आहे आणि मी वास्तुतज्ञ आहे. मी वास्तू व्हिजिट घेते, घरांची व्हिजिट करते, मी ज्योतिषीनुसार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामधली दरिद्रता, गरिबी कशी दूर जाणार याविषयी मी बोलणार आहे. सगळ्यात आधी असं म्हणतात ना की आपण आपल्या कर्मानुसार सगळं काही खात असतो, पीत असतो. जे पण तुमच्यासोबत रोज होतं ते तुमच्या किस्मतने तुम्हाला मिळतं है ना. एकाला जर बफेचं ताट मिळत आहे तर एकाला फक्त भाकर मिळत असेल तर तो त्याच्या नशिबाने खात असेल. होऊ शकते आधीच्या जन्मात तुम्ही अतिपणा केलेला असेल आणि या जन्मामध्ये तुम्ही भोगत आहे. तर हा भाग खूप वेगळा आहे. पण आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या घरामध्ये असे संकेत आहेत का, खूप खराब स्मेल येणे, आपल्या चेहऱ्यावर डलनेसपणा दिसणे, घरामध्ये लगातार वाद होणे, नवरा बायकोमध्ये पटणे नाही, पैसा बिलकुल टिकत नाही, की स्वतःला आता कळत आहे आपल्याला की आधी काय होतं विश्व आणि आता काय झालेलं आहे, अलक्ष्मी घरात राहिली नाही. अशा वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही दर अमावस्येला आणि दर सोमवारी लगातार तुम्ही 5-6 महिने करा, या तुम्ही नेहमी करा. विलायची, 2 विलायची घ्यायच्या, महादेवाच्या मंदिरामध्ये पिंडीवरती अर्पण करायच्या. ओम नमः शिवाय नमः, ओम दारिद्र्यनाथाय नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि महादेवाला प्रार्थना करा. आणि जसं जमेल तेवढं तुमच्या घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि पॉझिटिव्हिटी. म्हणतात ना तुम्ही अध्यात्म जरी करत आहे पण तुमचा औरा पॉझिटिव्ह नाही, तुम्ही निगेटिव्ह आहे, तर त्याला ईश्वरी सुद्धा काहीच करू शकत नाही.